गुड मॉर्निंग एव्हरीबडी, सुस्वागतम. गेल्या वेळेला आपण टॅब्युलेशनचा भाग पाहिला. टेबल म्हणजे काय, टेबलचे पार्ट्स कोणकोणते आहेत, टायटल आहे, स्टब आहे, कॅप्टन आहे, बॉडी आहे, फुटनोट आहे, त्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर सिम्पल आणि कॉम्प्लेक्स टेबल हे दोन प्रकार आहेत, ते आपण पाहिले. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा परत फर्दर प्रकार आहेत. वन वे टेबल, एकाच कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे जर आपण टॅब्युलेशन केलं तर वन वे टेबल आपण कसा असतो ते पाहिलं. टू वे टेबल, दोन कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे जर आपण टॅब्युलेशन केलं तर टू वे टेबल कसा असतो तो आपण पाहिला. एक उदाहरण आपण घेऊन त्या उदाहरणाच्या साहाय्यानं टॅब्युलेशनचा भाग समजावून घेतलेला आहे. हा 3 वे टेबल आहे. त्यानंतर रिक्वायरमेंट्स ऑफ गुड स्टॅटिस्टिकल टेबल, चांगला टेबल असण्यासाठी जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या टेबलला सेल्फ एक्सप्लेनेटरी टायटल असावं, रेफरन्स नंबर असावा, स्टब आणि कॅप्टन पार्ट जो आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी असावी, फिगर मोठे असतील तर ॲब्रिव्हिएशन वापरायचं आहे, डिटो मार्क वापरायचं नाही आहे. असे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, डॅश न वापरता झिरो हे झिरो म्हणून लिहायचं. ॲब्रिव्हिएशनबद्दल, चिन्हांच्या बाबतीत, सिम्बॉलच्या बाबतीत, फुटनोटमध्ये नोटिफिकेशन द्यायचं. टेबल सिम्पल आणि कॉम्पॅक्ट स्वरूपात असावा. ज्या ज्या वेळेला सब क्लासेस असतील तिथं सब टोटल्स त्या ठिकाणी असावेत. टेबलमधले जे काही रोज किंवा कॉलम्समधली जी माहिती भरतात ती क्रोनॉलॉजिकल किंवा अल्फाबेटिकल किंवा जिओग्राफिकल ऑर्डरमध्ये असावी. या गोष्टी आपण पाहिला. आणि मग तो भाग जो आपल्याला जो समजला का नाही यासाठी चेक युअर प्रोग्रेस हा भाग आपण पाहिला. आणि आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. पुढचा भाग आहे डायग्रॅमॅटिक अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन पाहिल्यानंतर पुढचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या डाटाचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. आणि ते ॲनालिसिस करत असताना एक डायग्रॅम किंवा चार्ट्स हा एक मोठा पर्याय आपल्यासमोर, चांगला पर्याय उपलब्ध राहतो. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस most often requires diagrammatic and graphical representation of information obtained from data sets. Diagrams and graphic representation facilitates comparative study of 2 or more data sets regarding their shape and pattern. डायग्रॅममुळं किंवा ग्राफमुळं दोन किंवा दोनपेक्षा जास्त डाटा सेट असतील तर त्यांच्यामध्ये तुलना करण्याला आपल्याला सोपं जातं. आता डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय पाहूया. डायग्रॅम्स किंवा चार्ट्स हे महत्त्वाचे साधन आहे कशासाठीचे, डाटाचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठीचे आणि ॲनालिसिस करण्यासाठी. डायग्रॅम्स आर व्हिज्युअल एड्स ऑफ प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा अँड आर मोर अपीलिंग अँड फॅसिनेटिंग टू दी आय. डायग्रॅम्स हे पाहायला आणि समजायला सोपे जातात आणि त्यांच्यानं कम्पॅरिझनसुद्धा आपल्याला करता येतं. त्या ठिकाणी 4 प्रकारचे डायग्रॅम्स आहेत आपण काढू शकतो. बार डायग्रॅम, सब डिवायडेड बार डायग्रॅम, मल्टिपल बार डायग्रॅम आणि पाय डायग्रॅम. त्यामध्ये बार डायग्रॅम आपण सुरुवातीला पाहूया किंवा त्यालाच सिम्पल बार डायग्रॅम म्हणतात. इन ऑर्डर टू रिप्रेझेंट डाटा रिलेटेड टू सिंगल व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल असेल त्याच्या रिलेटेड डाटा जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर बार डायग्रॅमचा वापर आपण करतो, त्याला सिंपल बार डायग्रॅम असं म्हणतात. या ठिकाणी बार डायग्रॅम काढत असताना रेक्टँगलचा आपण वापर करतो. एक्स ॲक्सिसवरती रेक्टँगल घेतो. प्रत्येक रेक्टँगलची जी विड्थ आहे ती सारखी असायला पाहिजे आणि हाईट जी आहे ती हाईट त्या व्हेरिएबलच्या त्या करस्पॉन्डिंग कंपोनंटमध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे किंवा किती त्याचं प्रेझेंटेशन आहे त्या प्रोपोर्शनलमध्ये त्या हाईट त्या ठिकाणी असणार आहे. Height is proportional to the value of variable are erected on the horizontal axis. It is used to represent the summary values of categorical
व्हेरिएबल्स लाईक जेंडर, एज, ग्रुप, सोशल कॅटेगरीज वगैरे. उदाहरण घेऊया. इयर वाईज प्रोडक्शन असेल 1995-1996ला 40 मिलियन टन्स उत्पादन असेल. अनुषंगानं 96-97मध्ये 45, 97-98मध्ये 50 मिलियन टन, 98-99मध्ये 55, 99-2000मध्ये 44 मिलियन टन्स उत्पादन असेल. आता हा डाटा जो आहे तो डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये या पद्धतीनं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. एक्स ॲक्सिसवरती इयर्स घेतलेले आहेत आणि या ठिकाणी वाय ॲक्सिसवरती प्रोडक्शन घेतलेलं आहे. आणि पहिला जो रेक्टँगल आहे, सर्व रेक्टँगलची विड्थ बघा सारखी आहे, फक्त हाईटमध्ये फरक आहे. 95-96ला जे काही उत्पादन आहे 40, तेवढ्या युनिटचं त्या ठिकाणी हाईटचं रेक्टँगल पहिला काढलेलं आहे. नंतर 45, नंतर 50, नंतर 55 आणि 40 करस्पॉन्डिंग तेवढ्या हाईटचे त्या ठिकाणी रेक्टँगल्स काढलेले आहेत. आणि हा एकत्रित जो आहे डायग्रॅम आहे याला सिम्पल बार डायग्रॅम किंवा बार डायग्रॅम असं म्हणतात. आता सब डिवायडेड बार डायग्रॅम पुढचा प्रकार. ज्या वेळेला व्हेरिएबलमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपोनंटचं इन्व्हॉल्वमेंट असतं अशा वेळेला सब डिवायडेड बार डायग्रॅमचा वापर केला जातो. अ बार रिप्रेझेंटिंग द टोटल व्हॅल्यू इज डिवायडेड इन टू सेव्हरल पार्ट्स. एक सिंगल जो बार असतो त्याच्यामध्ये जे काही टोटल व्हॅल्यू असते ते इंटरनली डिवाइड केले जातात. दोज पार्ट्स रिप्रेझेंट दी डिफरंट कंपोनंट्स. दी पार्ट्स आर चोजन इन सच ए वे दॅट दी हाईट इज प्रोपोर्शनल टू दी respective component. These parts are displayed in different colors or sets. एक व्हेरिएबलची टोटल जी व्हॅल्यू आहे तीच डिवाईड केली जाते आणि प्रत्येक डिवाईड केलेला जो पार्ट असतो तो कलरच्या किंवा सेटच्या साहाय्याने त्या ठिकाणी प्रेझेंट केला जातो. सब डिवायडेडसाठी उदाहरण आपण घेतलेलं आहे, क्लासेस घेतलेले आहेत आणि त्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स घेतलेले आहेत. क्लास 3 आहेत, FY, SY, TY. रिझल्ट जो आहे तो पास, फेल आणि टोटल विद्यार्थ्याच्या स्वरूपात आहे. FYचे एकूण 500 विद्यार्थी, त्यापैकी 300 पास आहेत, 200 फेल आहेत. SYचे 450 विद्यार्थीपैकी 250 पास आहेत, 150 फेल आहेत. TYचे 300 विद्यार्थी, त्यापैकी 220 पास आहेत आणि 80 फेल आहेत. असा हा जो डाटा आहे तो तुम्हाला सब डिवायडेड बार डायग्रामच्या स्वरूपात या पद्धतीनं रिप्रेझेंट करता येईल. एक्स ॲक्सिसवरती FY, SY, TY असे क्लासेस घ्यायचे, वाय ॲक्सिसवरती रिझल्ट घ्यायचं. FYचे एकूण विद्यार्थी 500, त्याचं डिवायडेशन 200-300मध्ये. SYचे या ठिकाणी 400 विद्यार्थी, 150 आणि 250, 150 फेल, 250 पास. इथं पहा पाससाठी या पद्धतीचं सेट वापरलेलं आहे आणि फेलसाठी असं डॉट्सचं सेट वापरलेलं आहे. TYसाठी एकूण 300 विद्यार्थी, त्यापैकी 80 फेल आहेत आणि 220 पास आहेत. त्यानंतर जॉईंट किंवा मल्टिपल बार डायग्राम. इन ऑर्डर टू रिप्रेझेंट 2 or more sets of interrelated phenomena or variables diagrammatically, joint or multiple bar diagram are used. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त इंटररिलेटेड फेनॉमेना असतील किंवा व्हेरिएबल्स असतील अशा वेळेला जॉईंट किंवा मल्टिपल बार डायग्राम वापरतात. उदाहरणाद्वारे बघा, इथे विषय आहेत, त्या विषयाला असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं परत मुलं आणि मुली असं त्या ठिकाणी वर्गीकरण आहे. आणि हा जो डाटा आहे तो तुम्हाला पुढील पद्धतीच्या जॉईंट बार डायग्राममध्ये तो प्रेझेंट करता येतो. एक्स ॲक्सिसवरती विषय घेतलेले आहेत, सब्जेक्ट्स इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, आणि वाय ॲक्सिसवरती स्ट्रेंथ घेतलेले आहे. इंग्लिशचे जे काही टोटल विद्यार्थी आहेत त्यापैकी 44 मुलं आहेत आणि 48 मुली आहेत. मॅथ्सचे जे काही टोटल मुलं आहेत त्यापैकी 42 मुलं आणि 49 मुली आहेत. सायन्सचे जे काही टोटल विद्यार्थी आहेत त्यापैकी 49 मुलं आणि 51 मुली आहेत. असा तो डाटा आहे. बॉयजसाठी असं डॅश डॅशच्या स्वरूपात सेड वापरलेलं आहे आणि गर्ल्ससाठी डॉटच्या स्वरूपातला सेड वापरलेला आहे. त्यानंतर पाय डायग्राम. वेन अ व्हेरिएबल इज एक्सप्रेस्ड ॲज अ सम ऑफ सेव्हरल कंपोनंट्स, पाय डायग्राम इज यूज. ज्यावेळेला एखादा व्हेरिएबल अनेक कंपोनंटमध्ये विभागला गेलेला असतो अशा वेळेला पाय डायग्रामचा वापर करतात. पाय डायग्राम कन्सिस्ट ऑफ सर्कल. पाय डायग्राम दुसरं काय नसून ते एक सर्कल असतं आणि त्या सर्कलमधले टोटल अँगल 360 डिग्री सेंटीग्रेड असतो. त्याचं सब डिवायडेशन केलं जातं वेगवेगळ्या सेक्टर्सच्या स्वरूपामध्ये. दी एरिया ऑफ द सेक्टर इज प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यू ऑफ द कंपोनंट. त्या सेक्टरचा जो एरिया आहे तो कशाच्या प्रोपोर्शनलमध्ये असणार,
त्या कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूच्या प्रोपोर्शनलमध्ये असणार. डिफरंट कॉम्पोनंट्स आर कलर्ड ऑर शेडेड डिफरंटली. वेगवेगळे जे कॉम्पोनंट आहेत त्यांना वेगवेगळे कलर किंवा शेडच्या स्वरूपात त्यामध्ये चा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. इन ऑर्डर टू ड्रॉ पाय डायग्राम वी हॅव टू एक्सप्रेस दी डाटा कॉम्पोनंट वाईज इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑफ टोटल किंवा टोटल जे काही कॉम्पोनंट्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं आणि प्रत्येक पर्सेंटेजला 3 पॉईंट्सनी गुणलात की तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल मिळतो. उदाहरणादाखल पहा, ग्रुप ऑफ आयटम्स असतील आणि मंथली एक्सपेंडिचर असेल, फूड, क्लोथिंग, हाऊस रेंट, फ्युएल, अदर्स. करस्पॉन्डिंग एक्सपेंडिचर 1200, 700, 800, 400, 900 असं आहे. आता हे 1200 म्हणजे किती पर्सेंट, ते पर्सेंटेजमध्ये त्याचा आकडा करायचा आणि त्याला गुणिले 3.6 करायचं आणि अशा पद्धतीने जे काही अँगल येतात त्या अँगलच्या स्वरूपामध्ये टोटल सर्कलचं डिवायडेशन करायचं. उदाहरणार्थ फूडसाठी जे काही टोटल एक्सपेंडिचर आहे 1200, त्याचं पर्सेंटेज जर काढला तर ते किती येतं 30%. क्लोथिंगसाठी 700 इतका खर्च आहे म्हणजे 17%. हाऊस रेंटसाठी 800 म्हणजे 20%. फ्युएल आणि लायटिंगसाठी 400 म्हणजे 10% आणि अदरसाठी 900 म्हणजे 23% त्या ठिकाणी खर्च होतो. आणि मग या टक्केवारीला 3.6 मला किंवा अँगल मिळतो आणि मग तो अँगल जो आहे त्या अँगलचे कॉम्पोनंटचे जे आहेत त्याच्यामध्ये हा टोटल सर्कल आहे त्याच्यामध्ये सेक्टर्स पाडलेले आहेत. फूड, क्लोथिंग, हाऊस रेंट, फ्युएल अँड लायटिंग आणि वगैरे. अशा पद्धतीनं जो काही डायग्राम तयार होतो याला पाय डायग्राम असं म्हणतात. ओके, थँक्यू.